अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून जालन्यातील वाटूरच्या तरुणाने स्वतःच्या गावामध्ये पिझ्झा, सँडविच, बर्गर, कोल्ड कॉफी हे पदार्थ लोकप्रिय केलेत. जालना तालुक्यातील वाटूरचा रहिवासी असलेला सुदर्शन गंडे याने औरंगाबादमध्ये फूड टेक्नॉलॉजीचे शिक्षण पूर्ण करून हैदराबाद येथील एका चॉकलेट कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली. मात्र नाममात्र पगार आणि आई घरी एकटीच असल्याने तो गावी परतला आणि गावातच टेस्टी कॉर्नर हा कॅफे सुरू केला. सुदर्शनच्या प्रयत्नांमुळे वाटूरसारख्या गावात पिझ्झा, बर्गरसारखे पदार्थ लोकप्रिय झाले आहेत. तसेच यातून त्याला चांगला आर्थिक फायदा देखील होतोय. काय आहे या उदयोन्मुख तरुणाची कहाणी पाहूयात. 2021ला मी हैदराबादला डिप्स या कंपनीमध्ये जॉब सोडून गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. कारण की जेवढी एक्सपेक्टेशन असतात पैशांची म्हणू शकतो आपण, तेवढी कंपनीमार्फत आपण पूर्ण होतो. औरंगाबादच्या क्वीन्स कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं. त्यानंतर हैदराबादला गेलो. जेवढी मी फी भरली कॉलेजला, अशी एक्सपेक्टेशन होती की 20-25 हजार रुपये महिना तर मिळेल, पण त्याप्रमाणे काही झालं नाही. पैसे कमी, इज्जत त्याच्यापेक्षा जास्त कमी. अशामुळे या कारणामुळे मी ते जॉब सोडला आणि गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. मग आता गावाकडे आल्याच्यानंतर काहीतरी करावं अशी इच्छा होती, पण काहीतरी वेगळं करायचं आहे. खूप सारे धंदे तिथे, कपड्याचे दुकान खूप आहेत, जनरल खूप आहेत, पण असं काहीतरी वेगळं करायचं की लोकांना ती गोष्ट पाहण्यात नसावी. म्हणून मग हा कॅफेचा प्लॅन लक्षात आला. पण चॅलेंजेस खूप होते, कारण या प्रोडक्टबद्दल लोकांना फक्त टी व्हीमध्ये पाहिलेला, टी व्हीमध्ये ऐकलेलंच याबद्दल, पण प्रत्यक्षात कोणी त्याचा खाण्याचा अनुभव कोणालाच नव्हता. त्यामुळे आपण याच क्षेत्रात वळूया असा निर्णय घेतला. त्याप्रकारे एक माझा मित्र आहे विशाल नाईक म्हणून, त्याचा मॅड ओव्हन पिझ्झा ब्रँड आहे. त्याच्यातून खूप सारी प्रेरणा मिळाली. त्याचंच अनुकरण करत मग मी वाटूर फाटा येथे 13 मे 2022ला टेस्टी कॉर्नर चालू केला. सुदर्शन गंडे हा वाटूर गावातील रहिवासी. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षीच वडिलांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी दोघा भावंडावर आली. शाळेत हुशार असणाऱ्या सुदर्शनला कोवळ्या वयात लस्सीच्या दुकानावर 12 ते 13 तास काम करावे लागले. 2021मध्ये सुदर्शनने टेस्टी कॉर्नर हा कॅफे सुरू केला. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, मात्र आता हा कॅफे चांगलाच लोकप्रिय झाला असून कॉलेज तरुण-तरुणींचा आवडीचा कट्टा बनला आहे. म्हणजे आमचा मित्रच आहे, त्याच्याकडे डेली येत असतो टेस्टिंगमुळं. स्पेशली तर स्टारबक्स सोडून मी इथे येत असतो, कारण मी अगोदर स्टारबक्स यूज केलं होतं. स्टारबक्स आणि याच्यामध्ये टेस्टिंगमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही, म्हणजे दोन्हीची टेस्टिंग एकदम बेस्ट आहे. पण माझा जास्त करता रेव्हेन्यू याच्याकडेच राहतो, कारण हा टेस्टिंगमध्ये बेस्ट प्रॉपर देतो. पण आमची फॅमिली पण याच्याकडूनच घेते. जॉब सोडून येण्याचं मुख्य कारण म्हणजे गावाकडे आई एकटीच राहायची. वडील मी लहान असेल तेव्हाच वारली. 2005ला त्याची डेथ झाली. कंडिशन सर्वांना, माझ्या मित्रांना वगैरे सर्वांना माहिती आहे की मी खूप गरीब इथपर्यंत की आम्ही 20 रुपयाने काम केलं. मी लसीच्या दुकानात 20 रुपयाने काम करायचं. सकाळी 7 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सुद्धा, म्हणजे 12 ते 13 घंटे मी फक्त 20 रुपये मजदुरीवर काम केलं. त्यानंतर म्हणजे जेव्हा शाळेतल्या सुट्ट्या लागायच्या त्यानंतर मी कामालाच राहायचो. कधी असं म्हणजे घरी नाही राहायचो. घरी राहून समजा नाहीच भागलंच नाही आपण, कामाला राहायचं पहिल्यापासून. त्याच्यामुळं बाजारात आपलं भाजीपाला विकलेला आहे मी, ते पण आता डिग्री झाल्याच्या नंतर. म्हणजे असं कधी मला लाज वाटली नाही की यार मी हे करतो आणि हे खूप खालच्या लेवलचं काम आहे किंवा मोरच्या लेवलचं काम आहे, असं काही कधी वाटलं. काम करायचं आहे आणि बस, आपल्याला तोच ऑप्शन आहे, कामच करायचं आहे आपल्याला बस. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून गावामध्येच पिझ्झा, बर्गर, सँडविच यासारखे पदार्थ लोकप्रिय करणारा सुदर्शन गंडे हा तरुण परिसरातील तरुण-तरुणींसाठी नक्कीच आदर्शवत आहे. न्यूज 18 लोकमतसाठी जालन्याहून नारायण काळे.